हॅलो नमस्कार. घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी माझ्या घरातलं जेवण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मस्तपैकी छान भेंडीची भाजी, वरण, भात, पोळी बनवलेली आहे आणि वरण छान फोडणी देऊन केलेलं आहे मी. चला मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण वरण भात कुकरला लावून देऊया. तर मी इथं 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची. तर याला आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवून आपण कुकरला लावून देऊया. आता आपण पुढची प्रक्रिया सुरू करूया. तर भेंडीची भाजी बनवणार आहे मी आज. तर भेंडीची भाजी बनवण्यासाठी मी स्वच्छ भेंडी ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि सुकून आणि मग त्याला चिरून घेतलेली आहे. तर मी भेंडी ही लांब लांब आकारामध्ये मस्तपैकी कापून घेतलेली आहे. आता आपण भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी फोडणी देण्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेलामध्ये जिरं मोहरी घालायची. जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये लसणाचे काप घालायचे आणि हिरवी मिरची घालायची. आणि मी इथं बारीक चिरलेला कोथिंबीर हा तेलातच घालणार आहे. कारण की कोथिंबीर हा वरतून घातला तर ही भेंडी थोडी चिकट होते, म्हणून मी तेलामध्येच घातलेली आहे. तर मग कोथिंबीर पण मी तेलामध्ये घातली आणि हळद घातलेली आहे चिमूटभर आणि छान हे सगळं असं परतून घ्यायचं. तुम्ही करून बघा एखाद्या वेळेस तेलामध्ये कोथिंबीर टाकून आणि मग भेंडीची भाजी बनवा. मस्त लागते, चिकट अजिबात होत नाही. नंतर जी लांब लांब आकारामध्ये भेंडी कापलेली होती ती आपण यामध्ये घालायची. भेंडी यामध्ये घातलेली आहे. आता मस्त याला छानपैकी परतून घ्यायचं. मोठा गॅस, मोठा फ्लेम ठेवून ही भेंडी छान परतून घ्यायची आणि जेव्हा भेंडी ही शिजायला ठेवूया आपण तेव्हा कमी गॅस करायचा. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा मस्तपैकी छान मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं नाही. जर आपण झाकण ठेवलं तर ही भेंडी चिकट होण्याची शक्यता असेल. तर मग यावरती आपण झाकण न ठेवता शिजून घेऊया भेंडीला. तोपर्यंत आपण पोळी बनवून घेऊया. तर मी कणिक इथं भिजवलेलीच आहे, कणिक मळलेली आहे. तर इथे छान आपण अशा पोळ्या लाटून घेऊया. तर पोळीसाठी मी छान गोळा घेतलेला आहे आणि त्याची एक छान अशी पोळी लाटून घेते. पोळी ही छान मस्त शेकून घ्यायची. माझे व्हिडिओ प्लीज आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा नेहमी आणि शेअर सुद्धा करा. तर तुम्ही बघू शकता इथं पोळी पण तयार झालेली आहे. बघा किती मस्त फुगलेली आहे पोळी आणि पोळी छान तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त पतली आणि पातळ अशी पोळी झालेली आहे आणि नरम सुद्धा झालेली आहे. आता आपण दुसरीकडे बघूया वरण भात शिजला आहे की नाही ते. तर तुम्ही बघू शकता इथं भात पण छानपैकी शिजलेला आहे आणि डाळ पण शिजलेली आहे. डाळीमध्ये मी हळद घातलेली नाही आहे, तर आपण फोडणीच्या वेळेस घालणार आहोत. तर इथं भेंडीची भाजी पण तयार झालेली आहे. आता आपण डाळीला घोटून घेऊया. तर डाळीला घोटलेला आहे. आता मस्तपैकी मी वरणाला फोडणी देत आहे. अशा प्रकारचं वरण तुम्ही करून पहा, नक्की खूप टेस्टी लागते. तर वरणासाठी मी फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल घातलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, लसणाचे काप घातले आहेत आणि हिंग घातलेली आहे. कढीपत्त्याची पानं घालायचे. कढीपत्त्याची पानं झाल्यावर त्यावरती चिमूटभर हळद घालायची आणि मी यामध्ये कसुरी मेथी घातलेली आहे. कसुरी मेथी घातल्यामुळे वरणाला खूप छान चव येते, अप्रतिम लागते चवीला. हे सर्व छान तेलामध्ये परतून घ्यायचं आणि यामध्ये मी 4 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. तर लाल मिरच्या पण छान परतून घ्यायच्या आणि घोटलेलं जे वरण होतं ते यामध्ये लगेचच घालायचं. यामध्ये मी कांदा, टोमॅटो काहीच घातलेलं नाहीये. असंच साध्या पद्धतीने मी याला फोडणी दिलेली आहे. तर तुम्ही असं करून बघा, खूप छान लागते हे वरण. नंतर यामध्ये वरणाला 2-3 उकळी आल्यावर वरण पण सुद्धा तयार झालेलं असणार. नंतर वरतून चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आणि उकळी आल्यावर हे वरण सुद्धा तयार झालेलं असणार. तर भेंडीची भाजी पण झालेली आहे, वरण पण तयार झालेलं आहे, भात आणि पोळी पण झालेली आहे आणि शेवटी या वरणामध्ये कोथिंबीर घालायचा. तर अशा प्रकारे आपलं हे छान साध्या पद्धतीने वरण तयार झालेलं आहे फोडणीचं. तुम्ही नक्की करून बघा, भातासोबत एकदम भन्नाट लागते चवीला. तर अशा प्रकारे आजची थाळी ही तयार झालेली आहे. माझी आजची थाळी आणि माझं आजचं जेवण तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा मी किती छान सर्व केलेलं आहे. वरण घेतलेलं आहे प्लेटमध्ये, भेंडीची भाजी, भात आणि पोळी.